नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकताच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॉब्लेम सेट 2 या ठिकाणी बघत आहोत। ठीक आहे, तुम्हाला जर बाकीच्या लेसनचा म्हणजे जसे की लिनियर इक्वेशन, सिमिलॅरिटी याचे प्रॉब्लेम सेट आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत किंवा बाकीचे लेसन्स ही म्हणजे क्लास 10 चे बाकीचे लेसन्स ही बऱ्यापैकी आपण अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील डिटेल मध्ये तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या प्रॉब्लेम सेटला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। ठीक आहे, तर बघूया आजचा प्रॉब्लेम सेट 2 त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो आपण बघणार आहे। क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये, वेळ वाचवायचा आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीने जसा मी क्वेश्चन्स रीड करेल तसं तुम्ही तुमचेही बुक्स रेफर करा जेणेकरून क्वेश्चन इझिली अंडरस्टँड होईल। ठीक आहे, तर बघूया फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे। चूज द करेक्ट आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे त्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स किंवा एमसीक्यू असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। ठीक आहे, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधले एमसीक्यूज क्वेश्चन तुम्हाला 100% विचारलेच जातात। ठीक आहे, तर बघूया त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, which one is the quadratic equations, म्हणजे आपल्याला खाली इक्वेशन्स दिलेले आहेत 4, त्या 4 ऑप्शन्स मधला करेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे ते लिहायचं आहे। आता बेसिक थिंग काय बघा, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो आपला, तर बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा आपला काय असणार आहे, स्टँडर्ड फॉर्म असणार आहे। बरोबर आहे, म्हणजे जी रेस टू पॉवर आहे, जी हायेस्ट रेस टू पॉवर आहे ती किती असणार आहे आपली 2 असणार आहे। व्हेरिएबल या ठिकाणी एकच यूज केलेला आहे जसं की x आणि x आहे। बरोबर आहे, आता बघा आपल्याला जे इक्वेशन्स दिलेले आहेत फर्स्ट म्हणजे ए ऑप्शन आहे आपला, काय दिलेलं आहे बघा, तर 5/x मायनस 3 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, जर तुम्ही डायरेक्टली बघितला तर तुम्ही यस म्हणून सांगाल, का तर x ची रेस टू पॉवर किती दिलेली आहे या ठिकाणी 2 दिलेली आहे, पण नाही हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही का ते बघूया, म्हणजे सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। इथे बघा डिनॉमिनेटर मध्ये x दिलेला आहे, त्यामुळे इक्वेशनला आपण काय केलं, मल्टीप्लाय बाय x केलं। ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं बघा इथं, तर x इंटू 5/x मायनस 3 इंटू x इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर x। हे आता तुम्हाला एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे, त्यामुळे एवढ्या डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगत आहे। बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा x गेट कॅन्सल झाले, इथं 5 राहिले, इथं मायनस 3x आले आणि इथं बघा आपले x रेस टू 3 आले। रेस टू पॉवर किती आली, 3 आली, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे का, नाही। ठीक आहे, आता सेकंड ऑप्शन जो आहे त्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर इथं x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल्स टू 2 दिलेले आहे। बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करून घ्यावे लागतील। कसे करणार, त्या x नी फर्स्ट नंबरला म्हणजे फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं म्हणजे x इंटू एक्स स्क्वेअर झाले, x इंटू 5x आले। आता इथं बघा दोघांचे साइन पॉझिटिव्ह होते, त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन दिलेलं आहे। आणि जर तुम्हाला चिन्हांचे नियम म्हणजे रूल्स ऑफ साइन माहिती नसतील तर त्याचाही आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जो की ऍडिशन सबट्रॅक्शन मधले रूल्स काय आहेत आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मधले कुठले रूल्स यूज करावे लागतात तेही आपण त्या ठिकाणी सांगितलेले आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा x इंटू 5x आले आणि इज इक्वल्स टू 2 आले। बरोबर आहे, म्हणजे रेस टू पॉवर या ठिकाणी 2 आलेले, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0, कारण हा टर्म इकडे आल्यामुळे काय झालेली आहे, मायनस झालेली, म्हणजे बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे। ठीक आहे, तुम्हाला समजवण्यासाठी आपण थर्ड आणि फोर्थ म्हणजे सी ऑप्शन आणि डी ऑप्शन पण चेक करून बघूया। आता सी बघा काय दिलेलं आहे, n-1 इज इक्वल्स टू 2n, म्हणजे इथं पण रेस टू 1 आहे, इथं पण 1 आहे, म्हणजे हे बघा हा n पॉझिटिव्ह होता, या साईडला गेल्यानंतर काय झाले 2n मायनस n इज इक्वल्स टू -1, फक्त साईड चेंज केलेले त्या ठिकाणी, n मायनस 2n मायनस n म्हणजे काय राहिले, n राहिले आणि या ठिकाणी -1, म्हणजे डायरेक्ट n रेस टू किती आहे या ठिकाणी 1 असल्यामुळं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही। ओके, अँड लास्ट ऑप्शन इज डी,
डी मध्ये पण काय सांगितलेलं आहे बघा, 1/x² इंटू ब्रॅकेट x+2 इज इक्वल्स टू एक्स. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा, परत एकदा जसं आपण डिनॉमिनेटर होतं त्यामुळे मल्टिप्लाय बाय एक्स केलं होतं त्याच पद्धतीनं हा जो मल्टिप्लायड बाय 1/x होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, तर मल्टिप्लायडला जाईल. बरोबर आहे, म्हणजे काय होईल, x+2 इज इक्वल्स टू एक्स इंटू x². का तर डिवाइड मध्ये होता, इकडे गेला मल्टिप्लाइड, म्हणजे इकडची टर्म काय झाली आपली x³ आणि इथे आले x+2 रेज टू पॉवर 3 आली, त्यामुळे इट्स नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन मधला सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे तो रीड करतोय आपण. काय सांगितलेलं आहे बघा, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे वरचा म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं आपल्याला, कुठला इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं विचारलं होतं. आणि आता जो खालचा सेकंड क्वेश्चन आहे त्यामध्ये असं विचारलेलं आहे, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे कोणताच इक्वेशन आहे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ठीक आहे, ऑप्शन्स चेक करूया आपण म्हणजे आपल्याला समजेल. त्यातला फर्स्ट म्हणजे ए ऑप्शन आहे बघा, x² + 4x इज इक्वल्स टू 11 + x². हे जर सॉल्व्ह केलं तर बघा इक्वल साइनच्या इकडे x² आहे, इकडे पण x² आहे आणि दोघांच्या साइन्स काय आहेत, सेम असल्यामुळं इथं x² गेट कॅन्सल होईल, इथं राहतील फक्त 4x इज इक्वल्स टू 11. बरोबर आहे, म्हणजेच हाच आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. आता सेकंड ऑप्शन मध्ये काय सांगितले बघा, तर x² इज इक्वल्स टू 4x, x² इज इक्वल्स टू 4x, म्हणजे हा बी ऑप्शन आहे. त्यामुळे इथं पण काय झाले, x² - 4x इज इक्वल्स टू 0 रेज टू पॉवर 2 आहे, x² + bx + c या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. थर्ड वन मध्ये बघा सेम तसंच इक्वेशन आहे, 5x² इज इक्वल्स टू 90 आहे, 90 अपोजिट साइडला घेतला तर मायनस मध्ये येईल. बरोबर आहे, आणि जो लास्ट वन ऑप्शन आहे डी, त्यामध्ये बघा म्हणजे तुम्हाला असं कन्फ्युजन होईल डी आणि ए मध्ये, तर डी मध्ये काय दिलेलं आहे बघा इथं, 2x - x² इज इक्वल्स टू x² + 5. ओके, आता या ठिकाणी हा जो -x होता आणि या ठिकाणी काय आहे, +x आहे, त्यामुळं काय होणार आहे, x² च्या टर्म्स कॅन्सल होणार आहेत का, नाही. त्या टर्म्स कधी कॅन्सल होतात, ज्या वेळेला दोघांचे साइन जे असतात ते काय असतात, सेम असतात, त्यावेळेला दोन्ही बाजूच्या टर्म्स कॅन्सल होतात जर सेम असतील तर. ठीक आहे, पण यामध्ये बघा टर्म्स तर सेम आहेत पण साइन्स सेम आहेत का, नाही. तर अपोजिट साइडला गेल्यानंतर त्याचे जे साइन्स आहेत काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा, जर इन केस आपण हे सगळ्या दोन्ही टर्म त्या साइडला घेतल्या तर इथं 0 इज इक्वल्स टू, हा x² तसाच आहे, हा मायनस होता तो प्लस झाला, हा प्लस टर्म होती ती मायनस झाली आणि इथले +5 ऍज इट इज तसे. x² म्हणजे किती आले, 2x² - 2x + 5 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे सेकंड वनचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो काय असणार आहे, ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे असतात त्यामध्ये डायरेक्टली जे आन्सर्स असतात त्याला टिक करत जायचं नाही, तर तेही क्वेश्चन्स तुम्हाला रफ पेज जे असतं तुमचं आन्सर शीटचं त्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून एकदा चेक करायचंय की करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, आता थर्ड MCQ काय आहे तो बघूया आपण. काय सांगितलेलं आहे बघा, द रूट्स ऑफ x² + kx, क्वेश्चन्स पण राईट करूया. थर्ड MCQ बघतोय आपण, x² + kx + k इज इक्वल्स टू 0 आर रियल अँड इक्वल, फाइंड k. आता रूट्स ज्या वेळेला रियल आणि इक्वल देतात त्यावेळेला काय असतं, तर डिस्क्रिमिनंट म्हणजे बघा b² - 4ac इज इक्वल्स टू काय असतं या ठिकाणी, 0 असतं. बरोबर आहे, आता हे इक्वेशन्स काय करायला लागेल आपल्याला, तर कंपेअरिंग करायला लागेल. कंपेअरिंग विथ कुठल्या इक्वेशन बरोबर, x² + bx + c इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता x² म्हणजे a चा x² चा कोएफिशियंट किती आहे, a. त्याच पद्धतीने इथल्या x² चा कोएफिशियंट किती आहे, 1. ज्यावेळेला काहीच कोएफिशियंट नसतो त्यावेळेला काय कोएफिशियंट असतो, 1 असतो. म्हणजे a इज इक्वल्स टू 1 आहे, b इज इक्वल्स टू जर x चा कोएफिशियंट आहे तो किती आहे बघा या ठिकाणी, k आहे, आणि c इज इक्वल्स टू जी कॉन्स्टंट टर्म आहे ती किती दिलेली आहे या ठिकाणी, k दिलेली आहे. बरोबर आहे, रूट्स जे आहेत ते रियल आणि इक्वल दिलेले आहेत त्यामुळे काय होतं, तर b² - 4ac इज इक्वल्स टू 0 असतं. ठीक आहे, आता b² म्हणजेच काय आले आपले, तर k² इज इक्वल्स -4 इंटू a किती आहे आपला 1,
सी किती आहे आपला, तर के इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जर सॉल्व्ह केलं तर इथे आले आपले के स्क्वेअर मायनस 4 इंटू के इज इक्वल्स टू 0. आता दोन्ही टर्म्स मध्ये के के आहे, त्यामुळे के बाहेर काढला. ठीक आहे, कॉमन काढला, म्हणजे आतमध्ये काय राहिले, के मायनस 4 इज इक्वल्स टू 0. आता के आणि के मायनस 4 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर के इज इक्वल्स टू 0 and or k minus 4 is equals to 0. Therefore k is equals to मायनस होता, तिकडे गेल्यानंतर काय झाला, पॉझिटिव्ह झाला. म्हणजे आन्सर काय असणार आपलं, 0 और 4 हे काय असणार आहे, आपलं आन्सर असणार आहे. आहे का ऑप्शन्स यामध्ये, तर यस, सी इज द ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे जो ऑप्शन दिलेला आहे आपल्या 0 और 4 इज द करेक्ट ऑप्शन. ओके. क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणजे एमसीक्यू मधला 4th क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, फॉर इक्वेशन दिलेलं आहे √2 एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस √2 इज इक्वल्स टू 0. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, डिस्क्रिमिनंट मीन्स डेल्टा. डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच मगाशी जी फाइंड केली आपण b² मायनस 4ac. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, तर कम्पेअरिंग विथ, कशा बरोबर कम्पेअरिंग करणार आहे आपण, द स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 शी कम्पेअर करणार आहे. a किती आहे आपला इथं, तर √2. ठीक आहे, b काय आहे आपला, तर b इज इक्वल्स टू विथ साइन लिहायचं आहे -5 अँड c इज इक्वल्स टू किती दिलेले आहे आपल्याला, √2 दिलेले आहे. बरोबर आहे. Therefore delta is equals to b² minus 4ac. आता b² म्हणजेच काय आले आपले, तर -5 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे बघा इथं, √2 आणि c किती आहे आपलं, √2. आता √2 आलं म्हणून घाबरून जायचं आहे का, नाही. √2 चे एक्झाम्पल्स पण तितके सोपे असतात जर तुम्हाला ते समजले असतील तर. आता इथं -5 चा स्क्वेअर ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे या ठिकाणी आले 25 मायनस हे 4 तर तसेच राहिले. आणि ज्या वेळेला बघा आपण काय करतो, ज्या वेळेला स्क्वेअर रूट काढतो त्यावेळेला काय करतो, 2 इंटू 2 म्हणजे 2 2 असतील तर एक 2 काय करतो, बाहेर घेतो. म्हणजे ज्या वेळेला √2 इंटू √2 असतं त्यावेळेला काय येतं, त्याचं आन्सर 2 हे आन्सर येतं. म्हणजे √2 इंटू √2 किती आले, इथं 2 आले. बरोबर आहे. इथे बघा हे 25 मायनस 4 2 जा 8. आता 25 मधून 8 गेले तर किती राहतात, तर 17 राहतात. आहे का बघा ऑप्शन त्यामध्ये, यस, सेकंड वन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे ऑप्शन बी हा काय आहे, 17 आहे. त्यामुळे याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, 17 असणार आहे. ठीक आहे. आता बघूया फिफ्थ वन क्वेश्चन बघूया. क्वेश्चन्स रीड करून घेऊया. फर्स्ट काय सांगितलेले बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5. आपल्याला रूट्स दिलेले आहेत. ठीक आहे, काय सांगितलेले आहेत, 3 and 5 हे रूट्स दिलेले आहेत. आणि आपल्याला असं विचारलेलं आहे, हे खाली जे इक्वेशन्स दिलेले आहेत त्या इक्वेशन पैकी कोणत्या इक्वेशनचे रूट्स हे काय आहेत, तर 3 and 5 आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा फर्स्ट इक्वेशन म्हणजे ऑप्शन ए आहे यातला x² मायनस 15x प्लस 8. फर्स्ट आपण काय करू, ऑप्शन्स राईट करून घेऊया. ऑप्शन बी आहे आपला x² मायनस 8x प्लस 15 इज इक्वल्स टू 0. सी इज द ऑप्शन x² प्लस 3x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 अँड डी ऑप्शन जो आहे तो काय दिलेला आहे आपल्याला, x² प्लस 8x मायनस 15 इज इक्वल्स टू 0. आणि यातला करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर फॅक्टरायझेशन मेथड जी आहे त्या पद्धतीनं आपल्याला चेक करून बघावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला फॅक्टरायझेशन बघितले तर या ठिकाणी बघा x² मायनस 15x प्लस 8 इज इक्वल्स टू 0 आहे. आता या ठिकाणी आपण काय करतो, तर या नंबरचे फॅक्टरायझेशन करतो. आता फॅक्टरायझेशन केले तर फॅक्टरायझेशन किती येणार आहे त्याचे, तर 4 2 जा 8 येतील. बरोबर आहे. आणि हे इक्वेशन बघा, तर फॅक्टरायझेशन मेथडनी हे इक्वेशन सॉल्व्ह होणार पण नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मेथड यूज करावी लागेल किंवा स्क्वेअर मेथड जी आहे, कम्प्लीट स्क्वेअर मेथड, ती यूज करावी लागेल. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे, इनकरेक्ट ऑप्शन असणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा x² मायनस 3x² प्लस 3x
प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता 5 या ठिकाणी 5 आलेला आहे, याचे पण फॅक्टर्स पडणार आहेत का? तर जरी 5 चे फॅक्टर्स पडले तर काय पडतील? तर 5 1 जा 5 पडतील. पण ऍडिशन सबट्रॅक्शन 3 येणार आहे का या ठिकाणी? तर नाही येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पण तुम्हाला एकतर फॉर्म्युला मेथड किंवा कंप्लीट स्क्वेअर मेथड या ठिकाणी यूज करावी लागेल. म्हणजे सी ऑप्शन इज ऑल्सो रॉंग ऑप्शन. ठीक आहे. आता बघा एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता 15 चे फॅक्टर्स पडले. 15 चे फॅक्टर तर 3 आणि 5 आहेत. जर घेतले आपण 5 3 जा किंवा 3 5 जा घेतले तर 5 3 जा 15 होतात आणि 5 प्लस 3 किती होतात आपले? 8 येतात. बरोबर आहे. पण या ठिकाणी आपल्याला -8 पाहिजेत आणि मल्टिप्लिकेशन मध्ये बघा ज्या वेळेला दोघांचे साइन मायनस असतात त्यावेळेला आन्सरला पॉझिटिव्ह साइन येतं आणि ऍडिशन मध्ये काय होतं? दोघांचे साइन मायनस असेल तर ऍडिशन करतो आपण आणि साइन काय देतो? मायनस देतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला चिन्हांच्या नियमांची खरंच गरज आहे आणि ते तुम्हाला अजूनही जमत नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ती तुम्ही एकदा नक्की बघून घ्या. ठीक आहे. हे बघा -5 आणि हे -3 आले. ठीक आहे. तर त्यामुळे इथं काय होतंय तुमचं? तर जे फॅक्टर्स पडतील ते काय होतील? x -5 आणि x -3 होतील इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x इज इक्वल्स टू 5 और x इज इक्वल्स टू 3. म्हणजे जे आपल्याला आन्सर मध्ये दिलेलं आहे आणि बी ऑप्शन हा काय असणार आहे? याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी -5 15 दिलेलं आहे आणि इथं +8 आहे, म्हणजे ह्याचं पण आन्सर असू शकतं का? तर नाही. ठीक आहे. का नाही बघा? तर -15 म्हणजे -15 चे फॅक्टर जर पाडले तर इथं बघा 5 3 जा 15 पडले, पण ज्या वेळेला आपण साइन देतो त्यावेळेला मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं तरी साइन काय लागतं? मायनस लागतं. बरोबर आहे. त्यामुळे इथं काय करेल आपण? कुठल्याही एका संख्येला मायनस जर साइन दिला तर ह्या दोघांच्यात काय होईल? सबट्रॅक्शन होईल आणि सबट्रॅक्शन झाली तर +8 येणार आहे का? तर नाही येणार. त्यामुळं हा ऑप्शन काय आहे? आपला रॉंग ऑप्शन आहे आणि त्याच पद्धतीनं आपलं आन्सर जे आहे ते +5 आणि +3 हे आपल्याला हवं आहे. त्यामुळं ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6 बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा? आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड द इक्वेशन्स हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट इज -5. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा? क्वेश्चन नंबर कुठला आहे? 6 मधला तुम्हाला देताना दिलेला आहे अल्फा प्लस बीटा -5 हे कोणत्या इक्वेशनचं आहे हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. आता रूट्स ऑफ द इक्वेशन मध्ये बघा ज्यावेळेला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण इक्वेशन राईट करतो त्यावेळेला काय असतं? तर x² मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. म्हणजे सम ऑफ द रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स असं हे इक्वेशन असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा कोणत्या इक्वेशन मध्ये म्हणजे अल्फा प्लस बीटा हा -5 असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. आता त्यातला फर्स्ट ऑप्शन म्हणजे ए ऑप्शन या ठिकाणी बघा 3x² मायनस 15x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. बरोबर आहे. आता इथं बघा 3 च्या टेबलनी प्रत्येक टर्मला डिवाइड होतं, त्यामुळे डिवाइड केलं. आपण जरा थोडंसं डायरेक्टली राईट करूया कारण ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत त्यामुळं जास्ती वेळ घालवून या ठिकाणी आपल्याला चालणार नाही. जर डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा x² मायनस 5 3 जा 15 म्हणून 5x आले आणि 3 1 जा इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी बघा हिची टर्म काय आली? मायनस आली. बरोबर आहे. म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी काय असणार आहे आपली? तर +5 असणार आहे. का? तर या ठिकाणी ऑलरेडी मायनस साइन आहे आणि हे ऑलरेडी म्हणजे आपल्याला देतानाच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही -5 आहे. म्हणजे मायनस मायनस काय यायला पाहिजे या ठिकाणी? जर आलं तर x² प्लस 5x प्लस समथिंग जे काय असेल कॉन्स्टंट टर्म. बरोबर आहे. म्हणजे हा ए ऑप्शन रॉंग ऑप्शन आहे. बी ऑप्शन काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला? तर x² मायनस 5x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे परत एकदा बघा -5x या ठिकाणी पण -5x आलं त्यामुळे हे पण काय असणार आहे? रॉंग असणार आहे. सी ऑप्शन बघा काय दिलेलं आहे आपल्याला? तर x² प्लस 3x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. पण इथं जे 5 दिलेलं आहे -5 ते आपल्याला कशाची व्हॅल्यू दिली आहे? प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे -5 दिलेले आहे. पण हे पाहिजे का आपल्याला? नाही. आता डी ऑप्शन काय आहे तो चेक करूया. इथं बघा 3x² प्लस 15x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. 3 ने डिवाइड केलं इक्वेशन आलं आपलं x² प्लस 5x प्लस 3
1 इज इक्वल्स टू 0 आलं, बरोबर आहे. आता +5 आलं, त्याचा अर्थ काय झाला बघा, तर एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट -5x + 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच -5 ही कशाची व्हॅल्यू आली आपली, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -5 आले. त्यामुळे डी ऑप्शन जो आहे तो काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 बघतोय, काय दिलेलं आहे बघा यामध्ये, √5m² मायनस √5m प्लस √5. आधी इक्वेशन्स राईट करून घेऊया आपण. काय दिलेलं आहे बघा, √5m² मायनस √5m प्लस √5 इज इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर दीज इक्वेशन्स. आणि खाली दिलेलं कोणते इक्वेशन्स करेक्ट आहे किंवा जे ऑप्शन्स आहेत त्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे आपल्याला राईट करायचं आहे. आता या ठिकाणी जे ऑप्शन ऑब्झर्व केले तर यामध्ये बघा रिअल अँड अनइक्वल रूट दिलेला आहे, रिअल अँड इक्वल रूट दिलेला आहे, रूट्स आर नॉट रिअल दिलेलं आहे अँड 3 रूट्स असं दिलेलं आहे. आणि हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला b² मायनस 4ac याची व्हॅल्यू काढून घ्यायला लागेल. आता b² म्हणजेच बघा इथं मायनस √5 चा स्क्वेअर आला, मायनस 4 इंटू a किती आहे आपला, तर √5, c किती आहे आपला, तर √5. √5 चा स्क्वेअर हा काय सांगितला मगाशी मी, ओनली 5 असतो, मायनस हा 4 तसाच राहिला आणि इथं बघा √5 इंटू √5 म्हणजे 5 आले, हे 5 तसेच आले, 4 5 जा 20 म्हणजे या ठिकाणी -15, प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचा साइन. ठीक आहे. आता हे बघा हे काय आलेलं आहे आपलं, <0 आलेलं आहे, म्हणजे 0 पेक्षा लहान नंबर आलेला आहे. त्यावेळेला रूट्स हे काय असतात आपले, नॉट रिअल असतात. ठीक आहे. जर 0 आलं असतं तर काय आलं असतं, सेकंड ऑप्शन आलं असतं जो की रिअल अँड इक्वल होता. जर निगेटिव्ह मध्ये आन्सर आलं असतं तर ते काय असणार आहे, नॉट रिअल असणार आहे. 0 पॉझिटिव्ह आन्सर असतं तर फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, जो आहे रिअल अँड अनइक्वल रूट्स. ठीक आहे. आता बघूया 8th क्वेश्चन. 8th क्वेश्चन बघतोय, फर्स्ट मधला 8, अजूनही MCQ क्वेश्चनच चालू आहे. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन x² प्लस mx मायनस 5 इज इक्वल्स टू 0. x² प्लस mx मायनस 5 इज इक्वल्स टू 0 इज 2, म्हणजे 1 रूट दिलेला आहे आणि आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Therefore x इज इक्वल्स टू किती दिलेला आहे आपल्याला, 2 दिलेले आहे, बरोबर आहे. मग जिथे जिथे x आहे तिथे तिथे व्हॅल्यू टाका. 2x² प्लस 2 इंटू m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. 2 चा स्क्वेअर 4 आला, प्लस 2m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. Therefore 2m मायनस 5 प्लस 4 इज इक्वल्स टू 0. 2m इज इक्वल्स टू मायनस 1 इज इक्वल्स टू 0 आणि m इज इक्वल्स टू 1/2, कारण हे पॉझिटिव्ह झालं आणि हे डिवाइड मध्ये गेलं, म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली, 1/2. म्हणजे C इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या प्रॉब्लेम सेट मध्ये आपण MCQ क्वेश्चन्स बघितले होते. राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.